आज प्रकाश ट्रॅव्हल्स अँड टूर्सच्या वतीने आसाम, मेघालय आणि अरुणाचल ह्या सहलीचा अनुभव घेण्याचा योग जुळून आला. प्रत्यक्षात ही इतकी अवघड सहल प्रकाश ट्रॅव्हल्सनेच जमवून आणली. कारण आम्ही जाताना बघितलं तर डोंगर आणि एवढे छोटेसे रस्ते, त्यातून ट्रॅव्हल करणं, त्या ड्रायव्हरांचं कौशल्य, हे सगळं मॅनेज करणं, आम्ही रिटायर्ड झालेल्या लोकांना सांभाळून घेणं, हे इतकं सुंदरपणे त्यांनी अगदी करून दाखवलेलं आहे. आणि इतके छान सीन्स आम्हाला दाखवले की कुणाला बाहेर माहीतच नाही की अरुणाचल इतका सुंदर आहे, की लोकांना असं वाटते की अरुणाचल म्हणजे काय, डोंगर दऱ्या आहे. पण खरोखर स्वर्ग जो काही बघावा असं की आमच्या भारताचं सौंदर्य ते या अरुणाचलमध्ये दिसून येतं. आणि हे प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य त्यांनी आम्हाला प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी शो करून सगळ्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं दाखवलेलं आहे. डोळ्याचं पारणं फिटलं आमचं की मी फॉरेनची युरोपची ट्रिप करून आले, पण असं सौंदर्यही आम्हाला तिथं पाहायला मिळालं नाही. आणि अशा प्रकारे हे अरुणाचल तरी निदान पाहायला लोकांनी आलंच पाहिजे. आसाम बांबूचा देश, बांबूचा प्रदेश. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. अरे वा, क्या बात आहे. अरुणाचल प्रदेश सारखा प्रदेश पाहणं खरोखरच अविस्मरणीय आहे. अतिशय सुंदर, स्वर्गसुद्धा या ठिकाणी कमी पडेल, फिक्का पडेल असं हे अरुणाचल प्रदेशचं सौंदर्य. बघत होतो, बघता बघता काय बघू आणि काय नको, हे बघू का ते बघू, फोटो काढू, हा फोटो काढू का ते फोटो काढू. खूप खूप सुंदर. प्रकाश टूर्स खूप खूप थँक्स. थँक्यू.